गुड मॉर्निंग मित्रांनो. अभ्यासाला आपल्यावरती स्वार होऊ देऊ नका. आपण अभ्यासावरती स्वार व्हा, म्हणजे अजिबात अभ्यासाचं टेन्शन येणार नाही. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि काही प्रतिक्रिया असतील, काही अडचणी असतील या व्हिडिओच्या संदर्भात तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर पहा, काल आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, युनिट म्हणजे काय या गोष्टींची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा काय करायची आहे, तर या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय. कशाबद्दल चर्चा करायची आहे आपल्याला? सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय. आता पहा, आम्हाला फार मोठा प्रश्न पडतो. आम्ही एखादी सॉलिड वस्तू आणायला जातो, धान्य आणतो, साखर आणतो, किराणा काही सॉलिड जे असतं ते आणतो, त्यावेळेस काही गोष्टी आम्हाला किलोग्रॅम मध्ये मिळतात, तर काही गोष्टी ग्रॅम मध्ये मिळतात. आम्हाला प्रश्न पडतो की एकाच गोष्टीची दोन दोन युनिट कसे काय? काही गोष्टी किलोग्रॅम मध्येही मिळतात, त्या गोष्टी ग्रॅम मध्येही मिळतात. अगदी तसंच आम्ही एखादं मेजरमेंट लेंथच्या संदर्भात घेत असो, लांबीच्या संदर्भात घेत असो, त्यावेळेस आम्ही मीटरमध्येही मोजतो, सेंटीमीटरमध्येही मोजतो. मग पुन्हा आम्हाला प्रश्न पडतो की दोन दोन युनिट कसं काय एकाच गोष्टीला? बरोबर आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर पहा, सिस्टीम ऑफ युनिट्स 1971 1971 इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स. आता ही सायंटिस्टची कॉन्फरन्स असणार आहे, बरोबर आहे. त्या सायंटिस्टने काय केलं, युनिट जे आहे ते ठरवण्यासाठी काही सिस्टीम अस्तित्वात आणल्या. आणि त्या सिस्टीम अस्तित्वात आणल्या म्हणजे काय, त्यांच्या त्यांनी ठरवलं आणि त्या सिस्टीम अस्तित्वात आल्या अशा नाही, त्या जगानं मान्य केल्या. दे आर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. आणि ज्या काही जगाने मान्य केलेल्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीम आज तगायत आपण वापरत आहोत. त्या सिस्टीम बद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. कोणत्या सिस्टीम? सीजीएस, एमकेएस, एफपीएस, एसआय. What is CGS? What is MKS? What is FPS? What is SI? तर पहा, तुम्हाला लक्षात येईल CGS, C फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम, S फॉर सेकंद. काय? CGS म्हणजे काय? सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. आता तुम्हाला या नावावरूनच लक्षात येत असेल, सेंटीमीटर. सेंटीमीटर कधी वापरतो आपण? लेंथ मोजत असताना, म्हणजे सेंटीमीटर हे लेंथचं युनिट असावं. ग्रॅम कधी वापरतो आपण? वजन घेत असताना. वजन कुणाचं घेतो? ज्याला मास आहे त्याला, म्हणजे ग्रॅम मास संदर्भात असावा. सेकंद वेळे संदर्भात असावा, टाइम असावा. म्हणजे लेंथ, मास आणि टाइम याच्या संदर्भात त्यांनी काय केलेले आहेत, ज्या सिस्टीम अस्तित्वात आलेल्या आहेत त्या बाबतीत युनिट ठरवलेले आहेत प्रत्येक सिस्टीमनुसार. मग सीजीएस सिस्टीम नुसार लेंथ जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजा, मास जे आहे ते ग्रॅम मध्ये मोजा, टाइम जो आहे तो सेकंद मध्ये मोजा, असं सीजीएस सिस्टीम मध्ये सांगितलं गेलं. म्हणून सीजीएस, सी स्टँड फॉर सेंटीमीटर, जी स्टँड फॉर ग्रॅम अँड टाइम एस स्टँड फॉर द सेकंद. सेंटीमीटर इज द लेंथ, ग्रॅम इज द मास, सेकंड इज द टाइम, फॉर द टाइम, as like this. Similarly, MKS. What is next system? MKS. What is MKS? Meter, kilogram, second. What? Meter, kilogram, second. Meter for the length. Length मोजायची असेल तर मीटर मध्ये, मास मोजायचा असेल तर किलोग्रॅम मध्ये, आणि टाइम मोजायचा असेल तर सेकंड मध्ये. ही कोणती सिस्टीम? MKS. आपण आतापर्यंत चर्चा करत आलेलो आहोत बिलो 10 कन्व्हर्जन फॅक्टर बाबतीत. म्हणजे किती किलोमीटर म्हणजे किती मीटर, किती किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतात, बरोबर आहे. म्हणजे ग्रॅम किलोग्रॅम कुठून आलं हे आपल्याला इथे क्लिअर होतं. तर एमकेएस मीटर किलोग्रॅम सेकंद, एफपीएस फूट पाऊंड सेकंद, ही ब्रिटिश यांनी आणलेली अस्तित्व सिस्टीम आहे एफपीएस. आणखी पहा, ऍक्च्युअली आपण दोन सिस्टीम जास्त करून वापरतो, एमकेएस आणि सीजीएस, मीटर किलोग्रॅम सेकंद आणि सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. परंतु आणखीन पाहिलं तर तुम्हाला ही सिस्टीम सुद्धा अस्तित्वात असलेली दिसते, फूट पाऊंड सेकंद. फूट आपण जागेचं मोजमाप घेतो त्यावेळेस फूट मध्ये घेतो,
पाऊंड शक्यतो शब्द आपल्याकडे थोडासा रेअर आहे आता, लक्षात येतं. पाऊंड जे आहे ते कसं झालेलं आहे, रेअर झालेलं आहे. पण फूट आणखीनही जास्त प्रमाणात अस्तित्वात आहे. आणि एक वैशिष्ट्य पहा, या तिन्ही सिस्टीम मध्ये टाइम हा सेकंद मध्येच मोजतात. तिन्ही सिस्टीम मध्ये टाइम हा कशामध्ये मोजतात, सेकंद मध्येच मोजतात. बरोबर आहे. तर सीजीएस, एमकेएस, एफपीएस या ज्या सिस्टीम आहेत त्या जगामध्ये आता वापरल्या जातात. त्यातली सीजीएस आणि एमकेएस ऑल युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे, सगळीकडे आहे. एफपीएस ही ब्रिटिश कंट्रीज ज्या आहेत तिकडे जास्त प्रमाणात वापरली जाते, फूट, पाऊंड आणि सेकंद. त्याच पद्धतीने आपल्याकडे थोडाफार प्रमाणात त्याचा वापर होतो. बरोबर आहे. आणि एसआय, व्हॉट इज एसआय? सिस्टीम इंटरनॅशनल. तर या सिस्टीम ज्या ठरवण्यासाठी जे इंटरनॅशनल कमिटी होती त्यांनी एसआय असं त्याला म्हटलं. एसआय, एमकेएस आर सिमिलर. एसआय सिस्टीम म्हणजेच एमकेएस सिस्टीम किंवा एमकेएस सिस्टीम म्हणजेच एसआय सिस्टीम. तर लक्षात ठेवा, तर मेनली सीजीएस, एमकेएस, एफपीएस या सिस्टीम, त्यांच्यामध्ये सी कशासाठी स्टँड आहे, जी कशासाठी, एस, सिमिलरली एम, के, एस आणि एफपीएस हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या आहेत सिस्टीम ऑफ युनिट्स, युनिट्स ठरवण्यासाठी असणाऱ्या सिस्टीम्स. लक्षात आलं. तर सीजीएस, एमकेएस, एफपीएस या गोष्टींचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पाहायचा फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज समजून जाईल. तुम्हाला मी म्हटलं एक हौद आहे, काय म्हणतो मी, एक हौद आहे, त्या हौदाचा व्हॉल्यूम काढा, आकार काढा. तुम्हाला काय करावं लागेल, हौद जो आहे त्याचा जर आकार काढायचा असेल, व्हॉल्यूम काढायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल. तुम्हाला हौदाची लांबी मोजावी लागेल, हौदाची रुंदी मोजावी लागेल, हौदाची उंची मोजावी लागेल, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. जी लेंथ आहे, जी ब्रीथ आहे, जे हाईट आहे, ते तीन गोष्टी ठेवल्या तर व्हॉल्यूम कळेल. म्हणजे तुम्हाला जर त्या हौदाचा व्हॉल्यूम काढायचा असेल तर सहज काढता येणार नाही. त्यासाठी हौदाची लेंथ माहिती पाहिजे, त्या हौदाची ब्रीथ माहिती पाहिजे, त्याची हाईट माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम काढण्यासाठी तीन गोष्टीवर विसंबून राहिला. मी काय म्हणतोय पहा, व्हॉल्यूम काढण्यासाठी तीन गोष्टी, लेंथ, ब्रीथ आणि हाईट. ऍक्च्युअली तसं पाहिलं तर सगळं लेंथच आहे. ब्रीथ असली तरी लेंथ आहे, हाईट असली तरी लेंथ आहे आणि लेंथ तर लेंथ आहेच. म्हणजे तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागला त्यावेळेस व्हॉल्यूम निघाला. तर मी म्हटलं किती वाजले, सिंपल प्रश्न विचारला तुम्हाला, किती वेळ झाली, किती टाइम झाला, तर तुम्ही पटकन घड्याळ बघितलं, सांगितलं. त्यासाठी तुम्हाला घड्याळाचा आकार बघावा लागला नाही, घड्याळाचं क्षेत्रफळ बघावं लागलं काही नाही. बाकीच्या गोष्टी कशावर अवलंबून राहिल्यात का, नाही. तुमच्याकडे एक सॉलिड वस्तू दिली, आम्ही म्हटलं की हे मला मोजून दे. तुम्ही बॅलन्स घेतला, मोजले. तुम्ही कशावर अवलंबून राहिलात का, नाही. तुम्हाला डायरेक्ट त्याचं वजन जे आहे ते मिळतं. त्यावेळेस तुम्हाला जे काही वस्तू दिल्या त्याची लेंथ किंवा त्याची ब्रीथ, हाईट किंवा बाकीच्या गोष्टी, त्याचे डायमेन्शन बाकीचे स्टडी करायची गरज पडली का, नाही. आणखी एखादा एरिया काढायचा असेल तर तो एरिया कशाचा आहे यानुसार एरियाचे फॉर्म्युले ठरलेले आहेत, तिथं त्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे काही गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीवरती विसंबून राहावं लागतं. मी काय म्हणतो पहा, काही गोष्टींचं मोजमाप करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीवरती विसंबून राहावं लागतं. पण काही गोष्टीचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला कशावरही विसंबून राहावं लागत नाही. आता याच्यावर मला सांगायचं काय नेमकं, ज्यावेळेस आपण एखाद्या मोजमापासाठी दुसऱ्यावरती विसंबून राहत नाही त्यावेळेस त्याला फंडामेंटल म्हणायचं. आता तुम्हाला डेफिनेशन कडे जाऊयात म्हणजे कळेल. The fundamental quantities which do not depend on any other physical quantity for their measurement are known as fundamental quantities. लेंथ मोजायचे, डायरेक्ट स्केल घेतला, मोजला. तुम्ही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहेत का कोणत्या, नाही. तुम्हाला मी वजन घ्यायला सांगितलं, मास मोजायचं आहे, तुम्ही डायरेक्ट घेतलं, मोजलं. तुम्हाला वेळ विचारली, तुम्ही डायरेक्ट घड्याळ पाहिलं, मला सांगितलं. म्हणजे या गोष्टी मोजण्यासाठी इतर फिजिकल क्वांटिटीवर तुम्ही विसंबून नाही. जसं की व्हॉल्यूम मोजण्यासाठी तुम्हाला लेंथ, ब्रीथ, हाईट या तीन फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागलं. बरोबर आहे. तसं काही गोष्टीच्या मोजमापासाठी इतर फिजिकल क्वांटिटीवरती विसंबून राहायची गरज पडत नाही. त्यावेळेस ज्या क्वांटिटीला ज्याच्या मोजमापासाठी आपल्याला इतर क्वांटिटीवर विसंबून राहावं लागत नाही त्याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज. आर यू गॉट दिस?
कशाला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज? पहा, द फंडामेंटल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड, ज्या की अवलंबून नाही, कशाला अवलंबून आहेत? ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, इतर फिजिकल क्वांटिटीवरती. मी आता जसं सांगितलं, मास, लेंथ, टाइम, याच्यावरती इतर गोष्टीवर अवलंबून राहावं लागत नाही. फॉर देअर मेजरमेंट आर नोन एज अ फंडामेंटल क्वांटिटी. काही गोष्टी मोजण्यासाठी इतर फिजिकल क्वांटिटीवरती आपल्याला विसंबून राहावं लागत नसेल तर डेफिनेटली दीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. तरी आम्हाला समजलं नाही. आता उदाहरणार्थ आम्हाला फोर्स प्रेशर काढायचं आहे. प्रेशर बरोबर काय असतं? फोर्स अपॉन एरिया. प्रेशर बरोबर काय असतं? फोर्स अपॉन एरिया. म्हणजे मला जर प्रेशर काढायचं असेल तर आधी काय माहिती पाहिजे? फोर्स माहिती पाहिजे, एरिया माहिती पाहिजे. म्हणजे मला प्रेशर काढण्यासाठी या दोन क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागलं. बरोबर आहे. पण मी म्हटलं एखाद्या गोष्टीचं मास काढा, तर मास काय फॉर्म्युला आहे का हो माससाठी? नथिंग. मास, ती वस्तू घेतली, बॅलन्स मध्ये चेक केली, समवॉट आपल्याला मिळालं. याचा अर्थ काय झाला? माससाठी आपल्याला इतर गोष्टीवर अवलंबून राहावं लागलं नाही. वेळ विचारली, वेळ डायरेक्ट तुम्ही सांगितली. म्हणजे ज्या क्वांटिटी, म्हणजे जसं की मास, लेंथ, टाइम सारख्या ज्या क्वांटिटीच्या मोजमापासाठी इतर गोष्टीवर, इतर फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागत नाही, त्यांना फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतात. आणि तुम्हाला फिजिकल क्वांटिटी काल मी सांगितलंय, ज्या मोजता येतात. सिंपल. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? ज्या मोजता येतात आणि ज्या फिजिक्सचे लॉज डिस्क्राईब करतात, नुसतं मोजून नाही, फिजिक्सचे लॉ डिस्क्राईब करतात. म्हणजे फिजिक्सचा त्याच्याशी काहीतरी संबंध आला पाहिजे. बरोबर आहे. तर द फंडामेंटल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन एज अ फंडामेंटल क्वांटिटी. सिंपल. ठीक आहे. मग आता फंडामेंटल युनिट काय असेल हो? लगेच तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं असेल, काय असेल हो फंडामेंटल युनिट? फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरतात दीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट. सिंपल. फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरतात त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या? लेंथ. काय युनिट वापरतो? मीटर. मग हे फंडामेंटल युनिट झालं. मास काय युनिट वापरतो? किलोग्राम. किलोग्राम हे फंडामेंटल युनिट झालं. टाइम काय युनिट वापरतो? सेकंद. सेकंद हे काय झालं? फंडामेंटल युनिट. तर अशा 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत ज्यांच्या मोजमापासाठी आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून, इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून राहावं लागत नाही. त्याचाही आपण टेबल पाहणार आहोत. मग पहिल्यांदा फंडामेंटल युनिट म्हणजे काय? द युनिट युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट. द युनिट्स युज्ड, असे युनिट जे वापरले जातात कशासाठी? मोजमापासाठी. कुणाच्या? फंडामेंटल क्वांटिटीच्या. फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे काही युनिट वापरले जातात दॅट युनिट्स आर कॉल्ड एज अ फंडामेंटल युनिट्स. लक्षात आलं? असेच जवळपास 7 प्रकारचे आहेत. हा टेबल तुम्हाला सीईटीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. लक्षात येतं. कोणत्या 7 क्वांटिटी आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज विथ एसआय युनिट अँड सिम्बॉल. आपण काय करतोय? 3 कॉलम करतोय. एक फंडामेंटल क्वांटिटीचा, एक एसआय युनिटचा आणि एक सिम्बॉलचा. बघा, फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, या गोष्टी आहेत. पहा इकडे, पहिली क्वांटिटी आहे लेंथ. एसआय युनिट तुम्हाला माहिती आहे, मीटर आहे त्याचं. सिम्बॉल स्मॉल एम. आपण सिम्बॉल कसे लिहायचे याच्याबद्दलही आपला एक बीट आहे, आपण एका व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत. लेंथ मीटर एसआय युनिट, सिम्बॉल एम. मास किलोग्राम, सिम्बॉल केजी. टाइम सेकंद, सिम्बॉल एस. इलेक्ट्रिक करंट एम्पियर, सिम्बॉल ए. करंट माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर केल्विन आहे एसआय युनिट, केल्विन के न दाखवतात. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला सीडी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे एका ठराविक एरियावरती किती प्रकाश पडतो हे सांगणारे टर्म असते. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? एका ठराविक एरियावरती किती प्रकाश पडतो. दॅट टर्म इज कॉल्ड एज अ ल्युमिनस इंटेन्सिटी. कॅन्डेला त्याला सीडी न दाखवतात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हा कन्फ्युजन होईल तुम्हाला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हटल्यानंतर आपल्याला वेट वाटेल, वेट नाही. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल स्वरूपात काढलं जातं. ठीक आहे. तर ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि वेट मध्ये फरक आहे. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ते मोलनं, स्पेलिंग मध्ये बघा MOL लिहायचं आणि युनिट साठी काय लिहायचं? MOL. तर या पद्धतीनं आपण आज जी चर्चा केलेली आहे, सिस्टीम ऑफ युनिट्स काय, फंडामेंटल क्वांटिटीज काय, फंडामेंटल युनिट्स काय आणि 7 फंडामेंटल युनिट कोणते आहेत.
लक्षात येतं. तर हे लक्षात ठेवा, सीईटीच्या दृष्टीने हा टेबल ही महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक पूर्णतः क्लिअर होईल अगदी सोप्या भाषेमध्ये. चॅनलला आणखीनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. थँक्यू.